आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. लोकसंदेश न्यूजचे मुंबई प्रतिनिधी श्री कुमार शामराव पाटील यांच्या थेट आणि प्रभावी पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले असून आंदोलक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे मोठे यश आले आहे. त्यांनी मंदूर गावचे शेतकरी प्रकाश गणपती पाटील व इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 26 मे 2026 रोजी थेट मंत्रालय गाठले आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी जाब विचारला. या महत्त्वपूर्ण घडामोडीनुसार बातमीचा सुधारित मसुदा खालीलप्रमाणे आहे. लोकसंदेश न्यूजच्या पाठपुराव्याला यश. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले बैठकीचे आश्वासन. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मंदूर येथील वारणा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसन आणि इतर न्याय्य मागण्यांसाठी गेल्या 80 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. डॉक्टर भारत पाटणकर यांच्या श्रमिक मुक्ती दल या संघटनेच्या नेतृत्वाखाली मंदूर वारणा कॉलनी येथे हे आंदोलन सुरू आहे. मात्र 24 मे 2026 पर्यंत शासनाने याची कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी 25 मे 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले होते. प्रतिनिधी कुमार पाटील यांचा मंत्रालयात थेट जाब. शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था पाहून लोकसंदेश न्यूजचे मुंबई प्रतिनिधी श्री कुमार शामराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अत्यंत आक्रमकपणे या विषयाचा पाठपुरावा केला. त्यांनी मंदूर गावचे शेतकरी प्रकाश गणपती पाटील व इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 26 मे 2026 रोजी थेट मंत्रालय गाठले. तेथे त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या प्रकरणी थेट जाब विचारला. 78 दिवसापासून आंदोलन चालू आहे. सरकार दखल घेत नाही. आता शेतकरी आमरण उपोषण करत आहेत. शेतकरी मेल्यानंतर सरकार दखल घेणार का, असा परखड आणि रोखठोक सवाल त्यांनी मंत्र्यांसमोर उपस्थित केला. मंत्र्यांची नरमाईची भूमिका आणि आश्वासन. श्री कुमार पाटील यांच्या थेट आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली. सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे काही मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या विषयाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने स्थानिक आमदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. तसेच 22 जून 2026 या तारखेपर्यंत मंत्रालय स्तरावर श्रमिक मुक्ती दल, शेतकरी आणि संबंधित मंत्री यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. लोकसंदेश न्यूजच्या या कर्तव्यदक्ष पत्रकारितेमुळे मंदूरच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले असून सर्व स्तरातून या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.